नमस्कार मित्रो, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट असे आहे मित्र हो, जर नवीन असेल चॅनलवर तुम्ही तस एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला असेच पोलीस भरती तलाठी ग्राम शोक लिपिकसाठी तसेच क वर्गासाठी तुम्हाला नवनवीन अशा पद्धतीनं काय भेटतील, प्रश्न पाहण्यास भेटतील. ओके मित्र, आज बघणार आहोत इतिहासाचे प्रश्न. ब्रिटिशकालीन गव्हर्नर व व्हाईसराय. ओके, काय ब्रिटिशकालीन गव्हर्नर व व्हाईसराय यांच्या आधारावर असणारे काही महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न. खालील व्हाईसराय त्यांच्या कार्यकालांच्या चढत्या क्रमाने लावा. म्हणजे चढत्या क्रमाने या ठिकाणी तुम्हाला काही व्हाईस राय दिसत आहेत, त्यांचा चढता क्रम म्हणजे चढता क्रम आहे तुम्हाला 1 2 3 लक्षामध्ये 1 2 3 4 अशा पद्धतीने. ओके, तर लॉर्ड कर्जन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड कर्जन. तर योग्य कोणता आहे? ड पहिल्यांदा राहू शकते का, ब असू शकते का, आणि नंतर क ब अ असू शकते का, ब क ड अ असू शकते का, म्हणजे अ ब कड असू शकते का, कड अ आणि ब असू शकते का. लक्षामध्ये लॉर्ड कर्जन बरोबर आहे. नंतर बरोबरच लावलेला आहे. लॉर्ड रिपन हा सुद्धा बरोबर आहे. लॉर्ड डफरिन हा सुद्धा बरोबर आहे. लॉर्ड कर्जन म्हणजे आपलं अ ब कड. इथं अ ब कड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे मित्र हो. त्यांच्यानंतरचा प्रश्न आहे, ठीक आहे, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? डलहौसी आहे का, कॉर्नवॉलिस आहे का, वॉरन हेस्टिंग आहे का, लॉर्ड मिंटो आहे का. अशा पद्धतीने थोडंसं मी असं करतो. ओके, तर या भारतीय सिव्हिल सेनेचा जनक या ठिकाणी मित्र हो कोणाला कॉर्नवॉलिस याला म्हणतात. ओके, वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केली? पहा, वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केली? लॉर्ड डलहौसीने, लॉर्ड कर्जनने, मॉन्टेग्यू चम्सफोर्डने, लॉर्ड लिथिंगने. लक्षामध्ये अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी मित्र हो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी लॉर्ड कर्जनने या ठिकाणी वायव्य सरहद काय केली, प्रांत निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल, ओके, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? पहिला फक्त बंगालचा गव्हर्नर होता, नंतर भारताचा गव्हर्नर जनरल बनला. अशा पद्धतीने प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. तर कोण आहे? मिलो मिंटो सुधारणा कायदा. कोणत्या कायद्यानुसार बनला? लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1858 आणि इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861. आणि या ठिकाणी आहे काय ऑप्शन आहे बघा, चार्टर्स ऍक्ट 1833. तर हे चार्टर ऍक्ट 1833 यांचं काय योग्य या ठिकाणी उत्तर आहे मित्र. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओडिसा, म्हणजे ओडिसा आताच आहे ते ओडिसा येथील मुघल राज्य कार्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली आहे? ऑप्शन क्रमांक आहे सन 1761, सन 1765, सन 1778 आणि सन 1781. तर योग्य उत्तर आहे मित्र 1765. यावर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचा, बिहार आणि ओडिसा येथील मुघल राज्य कार्यकर्त्याकडून काय स्वीकारली? दिवाणी स्वीकारली आहे मित्र. भारतात सन 1856 मध्ये डॅड्यास यांनी पुरातत्व विभागांची स्थापना केली. ओके, तर लॉर्ड रॉबिन्सने केली का? त्याच्यानंतर सर जॉन मॉर्सनने केली का? राखा दास बॅनर्जीने केले का? लॉर्ड डलहौसीने. लक्षामध्ये अशा पद्धतीने तुमच्यासमोर प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसीने काय केली? पुरातत्व विभागांची काही स्थापना केलेली आहे मित्र हो. नंतरचा प्रश्न आहे,
तत्पूर्वी प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही जे चॅनल नवीन असाल आता आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. नंतरचा तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही सांगायचं मित्र पोलीस भरती लोहमार्ग नागपूरमध्ये विचारला प्रश्न आहे. सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या काळात उभारला गेला? ऑप्शन क्रमांक लॉर्ड विल्यम बेटिंग आहे, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलसी आहे आणि लॉर्ड रिपन आहे. योग्य उत्तर कोणतं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद.